काय करता बहिणी? राजीव तुमचा दीर आणि आपली आई असं का करताय? हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी 2 पैशाची मोल मजुरी करणारी एक मजूर आहे. असं का बोलताय? का आपल्याला आपल्या घरी जायचं नाही आहे? मी तुम्हाला सांगितलं मी तुमची कोणीच नाही म्हणून. बरोबर आहे बहिणी, बरोबर आहे. तुमचा राग आम्हावर व्यक्त होणे हा स्वाभाविकच आहे. कारण आमच्या घरी तुम्हाला तुमच्यासारख्या देवीला तो लक्ष्मीचा दर्जाच मिळाला नाही. मिळाली ती केवळ प्रतारणा, मिळाला तो छळ आणि अपमान. पण आता यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागणार नाही बहिणी, नाही करावा लागणार. आता आपल्याला सुखाचे दिवस आले आहेत बहिणी. आयुष्यभर दुःख सहन करण्याची सवय झाली आहे भाऊजी. आता सुखाची अपेक्षा नको. असं बोलू नका बहिणी, असं बोलू नका. चला चला आपण आपल्या घरी जाऊ. आपलं घर आपली वाट पाहत आहे बरं का बहिणी, आपलं घर आपली वाट पाहत आहे. आपलं घर चला. कोणतं आपलं घर? सांगा ना भाऊजी, कोणतं आपलं घर? ज्या घरात आम्हाला राहण्याचा अधिकार नाही ते कसलं? ज्या घरात आपलेच आपल्यावर अन्याय अत्याचार करत असतील ते कसलं आपलं घर? 2 पैशाची मोल मजुरी देतात तेच आपले मायबाप आणि तेच आपले घर. त्या माणसाशी त्या घरात कसा संसार करायचा भाऊजी? त्या माणसाला कुणाच्या जीवाची पर्वा नाही. भाऊजी नाही, त्या माणसाशी मी संसार करू शकत नाही. माणूस नसून राक्षस आहे, राक्षस. त्याच्यात बदल झालाय बहिणी, सुधार झालाय. त्याच्यात पश्चाताप होत आहे आता त्याला. या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होत आहे. पश्चाताप आणि सुधारण्याची नाटकं करूनच तर आज माझ्यावर अशी दुर्गती झाली आहे. भावनांच्या तव्यावर स्वार्थाची पोळी भाजून घेणारी माणसं कधीच आपली नसतात. आणि म्हणूनच की काय नियतीनं दादाला शिक्षा दिली. आपला दादा आंधळा झाला वहिनी, आंधळा झाला. देव प्रत्येकाला प्रत्येकाच्या करण्याची शिक्षा देतोच आणि ते भोगावीच लागते. असू द्या वहिनी, असू द्या. विसरा सगळं काही झालं गेलं, विसरा. पण आता घरी चला, चला घरी. नाही भाऊजी नाही, हात जोड. जगू द्या मग माहिती करायला. मी माझ्या बाळासोबत इथं सुखी आहे भाऊजी. एक मिनिट वहिनी, वहिनी आम्हासाठी नाही, आम्हासाठी नाही, या बाळासाठी आणि आपल्या आईसाठी तरी घरी चल. आईची खूप माया आहे बरं का बहिणी तुम्हावर. आईची खूप माया आहे. आपल्या बाबासारखी दिसतात. आपल्या दादाच्या वैरीच्या पोटी आपले बाबा जन्मास आले. आपले बाबा आधी दवाखान्यात घेऊन व्यवस्था करतो, दवाखान्यात जायची व्यवस्था करतो. येत आहे पण घेऊन येत आहे.